राम राम मंडळी, वेलकम टू आवर न्यू व्लॉग। आणि आज आहे सॅटर्डे, आमच्या इथे आलंय चेरी ब्लॉसम। तर आज चेरी ब्लॉसमचे जे फुलं आहे तिथे आम्ही जाणार आहे, विजिट करणार आहे। माझा भाऊ पण आला आहे इंडियावरनं, नाशिकवरनं, आणि आम्ही चाललो आहे आज मस्त त्याला घेऊन। समोरच आपल्या घराच्या इथून वॉकिंग डिस्टन्सवरती जे रस्ता आहे त्या रस्त्यावरतीच चेरी ब्लॉसमचे जे झाड आहे ते सगळे लागलेले असतात। इथून तुम्हाला गेस दिसणार नाही, पण मी तुम्हाला दुसऱ्या साईडने हे जे समोर इथून आपल्याला वॉक करून जायचं खाली, आणि इथे मध्ये ती गल्ली आहे। मी पटकन रेडी होतो आणि दाखवतो तुम्हाला आमच्या इथला चेरी ब्लॉसम। माझी सिटीचं नाव आहे मार्बुर्ग आणि मी राहतो जर्मनीमध्ये, मार्बुर्ग सिटीमध्ये। चला, अशा प्रकारे झालोय आम्ही रेडी, आणि नेहमीप्रमाणे नवरा झालाय रेडी, माझा भाऊ झालाय रेडी, अय 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 हाय, आणि बायको तर त्यांच्या आधी बायको केव्हाची म्हणते रेडी झाली, पण ती झालेली नाहीये। किती वेळा सांगितलंय तुला लवकर रेडी होतो? मी तर सगळ्यात आधी रेडी, मी घरात लावून मग रेडी होत असते। बरं ठीक आहे, चला आता पटकन जाऊया, आपण निघा येऊ। चला लवकर ये, गाडी तेव्हा। तर ही आपली गाडी। धन्यवाद मित्र, काय मस्त ऊन पडलंय। चला बुंग बांग बुंग, गाडी चावी। डांग 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 डांग, काय खडा दिसतोय मी? जबरदस्त ना? माझ्या छत्र शाळेत राहिल्यावर बर बर, चला आता पटकन आपण फटाफट जाऊया। आमची बाकीची गँग ऑलरेडी आलेली आहे। गँग आम्हाला अशी पण शिवाय देणार उशिरा झाल्यामुळे। काय वाटतं मित्र? ते काही नाही, ते नाशिक आणि महाराष्ट्रीयन म्हटलं का 2:05 होता इंडियन स्टँडर्ड टाइम। आलोच, आत्ता आलो खाली। तू कुठे आहे? चला पटकन जाऊया। आता हे बघा, बायको अजून पण आलेली नाही बरं का, तिने खोटं सांगितलं आपल्याला, पण ठीक आहे। वुमन जाऊ द्या, काम करून येईल ती, सगळे दरवाजा बिरवाजा बंद करून नीट येईल। चला, 1 तास लागेल अजून। 1 तास नाही लागणार म्हणा, हा लागू शकतं, काहीच सांगता नाही, काहीच सांगू नाही शकत। हे बघा, तुम्हाला मी बोललो ना बायकोने उशीर केला म्हणजे केला। बायको किती वेळ झाला सांग? बायको घरातला आवरून सगळे दारा खिडक्या लावून मग ए कारण द्या, कारण दाखवत राहते नेहमी। सहित स्पष्टीकरण। हा जाऊ द्या, पण ठीक आहे, आली आहे बायको, निघूया आपण। चला पटकन आता सीट बेल्ट लावूया आणि जाऊ। नाही, निघायलाच पाहिजे। असं तुझ्या फ्रेंडला आता मी सांगणार आहे, व्हिडिओ मध्ये त्यांना दिसेल कोण उशीर केलं, काय केलं। चला लवकर 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 जाऊया, नाही तर ऊन गेलं ना फोटो सेक्सी नाही येणार। काय विषय नाही। इंग्लिश मीडियमच्या पोरी ए थोडी चेरी ब्लॉसमची माहिती दे तिला, म्हटलं आम्ही तर। हा तू काय बोलला तिला? इंग्लिश मीडियमच्या लोकांना माहिती पाहिजे, आम्ही मराठा हायस्कूल। मीडियमला काय चेरी ब्लॉसम वर विषय होता का? अरे पण आम्ही मराठा हायस्कूलचे पोरं, आम्हाला काय तुम्ही पिंपळाचे झाडं सांगा, आंब्याच्या फांद्या सांगा। अरे इंग्लिश मीडियम मराठी मीडियम काही नसतं। चेरी ब्लॉसम मी कधीच बघितला नाहीये, मी स्वतः इंग्लिश मीडियमला होतो, पण मी कधीच बघितलं नाही। जपानचं मेन आहे आय गेस, कारण जपानला जास्त आहे, मग हे तिकडून दुसरीकडे आले काही ते पण होते, ते थोडं सर्च करावं लागेल। एक काम करतो मी, तुम्हाला एक माझ्या मित्राला भेटवतो, त्या माणसाला जगातल्या सगळ्या माहिती आहे। म्हणजे असं असतं ना, आपल्या ग्रुपमध्ये एक जण असतो ज्याला सगळं माहित असतं, सगळ्यातलं तो आमचा रोहित भाई, त्याला इन्फॉर्मेशन कडक असते। मी त्याला विचारतो नक्की काय विषय काय नाही। 1-2 मिनिटं द्या मला बघता, आता आपण पोहोचतच आलोय ऑलमोस्ट, लगेच पोचल्या मी तुम्हाला त्याला भेटू। आम्ही लावली गाडी पार्किंगला इथे, आणि ही आहे समोर आपली स्ट्रीट जिथे आपल्याला जायचंय चेरी ब्लॉसम साठी। चेरी ब्लॉसम स्ट्रीट म्हणतात मार्बुर्गमध्ये। ऍक्च्युली ते 1 वीक किंवा 2 वीकच असतं। बाकी डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला जसं सांगितलं। एक खुंखार मित्र आहे आपला, हे बघा तिथे फोटो सेशन करते, दिसते का? ही माझी बायको आणि इथे तो फ्रेंड, तर आपण भेटूया त्यांना लगेच आता। हे आहे आपलं फ्लावर चेरी ब्लॉसम। पूर्ण मार्बुर्ग सिटीमध्ये सगळे लोक आमचे लांब लांबून मार्बुर्ग सिटीमधनं पण आणि जर्मनीमधनं पण व्हिजिट करतात इथे
तर आम्हाला तर एकदम जवळ आहे. हे इथे स्ट्रेट जर गेलो तर इथेच आमचं घर आहे आणि आम्ही वॉकिंग डिस्टन्सवर होतो, पण तरी आम्ही कार घेऊन आलो कारण की आम्हाला इथून जायचं दुसऱ्या जागेवरती. चला आता जाऊया आपण बायकोकडे. हॅलो हॅलो बिटूशन, काय म्हणता रागिनी वहिनी? नमस्कार. हे बघा ही ती ज्याच्यामुळे मला उशीर झालाय. आई राम और श्याम नाही, सीता और गीता. सीता और गीता तुम्ही एकदम खतरनाक दिसताय, जबरदस्त, काहीच विषय नाही. येस, जोरदार. आमचा मेन प्लेयर. अरे नवरदेव नवरी न्यूली मॅरिड, काही ताण नाही. हे बघा हा रोहित आहे, हा तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देईल, डिटेल्स चेरी ब्लॉसम बद्दल. वैभव हाय, सेजल हाय, दोघं नाशिककर जोडी आमची, न्यूली मॅरिड, काहीच विषय नाही. चालतं तुम्ही पण डिस्टर्ब नाही करत मी, तुम्ही काढा. एकदा हा परत बोल काय पाहिजे तुला? फोटो काढून. नाही तसं नाही. प्लीज बाबू प्लीज मला फोटो काढून दे, पटकन 3 वेळा प्लीज म्हणते. प्लीज. आणि मी परत तुझ्याशी एकदम चांगलं वागत जाईल म्हणा. ते आपण बघू. नाही प्लीज म्हणून चल तुझे काढून देतो फोटो. तेव्हा ते बेबी आले तिथे. चला आता बायकोचे फोटो काढू आपण, कारण की दुसरं काही कामच नाही इथे. मजा घेते का काय? पाहू का तुझ्याकडे? जसं मी तुम्हाला बोललो होतो, रोहित भाऊ आपल्याला सगळी माहिती देतील. हाय माझा मित्र रोहित. आणि रोहित भाऊ सगळ्यांना सांगा काय महत्व मार्बर्गचं चेरी ब्लॉसम बरं का? हा, आणि याला जपान मध्ये काहीतरी म्हणतात, काय सकुरा म्हणतात, सकुरा म्हणतात. तर त्यांनी ना थोडे झाड इकडे आणलेत बरं. ओके, मार्बर्ग मध्ये आणलेत आता. ओके, 10 वर्ष आधी, 15 वर्ष आधी. आता रिझल्ट दिसायला लागला त्यांचा. आणि 10 वर्ष 15 वर्षापूर्वी त्यांनी जे काय आणलं असेल आणि तिथंच आपलं घर आहे, अजून काय पाहिजे? जपानला जायची गरजच नाही, इथंच आपल्याला एन्जॉय. काय विषय नाही. धन्यवाद आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल. आणि बाकी फोटो विटो तर आता चालू करू आपल्याला काढायला जोरदार. बायको कुठे गेली? बायको ऐकत नाही, बायको नाही ऐकत, इतके फटफट फोटो काढते ना, बस विषय एंड. चला काढूया फोटो आता फटफट. फोटो काढायला डायरेक्ट खालीच बसून दिलं मला यादव. जा तुमच्या दोघांचं काढतो. काय दिवस आले, डायरेक्ट रस्त्यावर बसवलं फोटो काढण्यासाठी.
400-500 व्हिडिओ फोटो काढून झाले आता आमचे सगळ्यांचे. बायको कुठे गेली? आता चहा पिऊया. वहिनी बनमस्का पण आहे का? अरे नवरदेवाचं काही फोटो संपत नाही हो. हे बाय नवरदेव नवरी तिकडे जोरात चालू आहे. तर आज काय प्लॅन आहे आपल्या याच्यानंतर ते सांगा वहिनी. चहा आणि बनमस्का. रोहित आणि रागिनीने इन्व्हाइट केला आहे चहा आणि बनमस्का. बुर्गिर चालतंय. चला काही ताण नाही, आपण जाऊया. आणि आलोच मी. बायको येते का? बायको आली पडू. तर बायको तुला कसं वाटलं एवढ्या लांब मी तुला घेऊन आलो? मला तर नेहमीच आवडतं चेरी ब्लॉसम. वर्षात एकदा येतं, मी एक्साइटेड असते याच्यासाठी. आणि मी एवढं लांब तुला घेऊन आलो एवढं चांगल्या जागेवर. इतकं लांब की 300 मीटर आम्ही लांब आलोय घरापासून. किती? 300-400 मीटर. असू दे, तुला आणलं ना एवढं लांब, त्याचं काही मग मी चांगलं म्हंटल ना. ओके मग ठीक आहे. बरं चला आता आजचा व्लॉग आपण इथेच संपूया आणि भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. कुठला काय बघूया, पण नक्की नेक्स्ट व्लॉग मध्ये भेटूया. आणि तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा. कसा वाटला तुम्हाला चेरी ब्लॉसम आमच्या सिटीचं जे काय आहे ते प्लीज कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम देत राहा. चला धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.